नक्कीच मोहाचेवाडी टीमनं मात्र इथे टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय कोल्हाट टीमला प्रथम बॅटिंग करायची. चला मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू इथून फेकला जाईल. गोलंदाज करण गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पंचांच्या डावा बाजूने खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तिघरच्या एंडना गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. मॅच ऑन. पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांचा निर्णय खराब. इथे अबांतर धाव आणि लेगबायच्या स्वरूपात चौकार आलाय. मध्ये सहर्ष मनपूर्वकाचं स्वागत असेल. आपण येऊन व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच संजय नगर टीमचा एक लीड करणारा आपण पाहतोय. अजूनही क्रिकेट खेळत असताना 40+ झालाय मला तर वाटतंय. तो अजूनही क्रिकेटची आवड खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये आहेत. ते देखील इथे उपस्थित झालेत. तुमचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. जाऊया मॅच कडे जिथे लेग बायच्या स्वरूपात 5 धावा आल्यात. खराब चेंडू जरूर फेकला होता आणि चौकार देखील आला त्या चेंडूवरती. चला वेळ खूप खर्च होतोय. मोहाचेवाडी टीम स्पीडअप करायचा आहे. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू. नक्कीच आमच्या अनंत सर इथे आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतात. इट इज खराब म्हणजेच वाईट चेंडू. अबांतर धाव पुन्हा एकदा लागली जाईल. 6 धावा मात्र इथे बोनसच्या स्वरूपात मिळाल्यात. पिबनचं पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका फसलाय. डाऊन द बॉल आपण पाहतोय. टिपली या झेल. पहिला बॅक थ्रू. पहिला मुतखडा बाजूला. यस पहिला विकेटचा पतन इथं झालाय. कोल्हाट टीमला मात्र इथे पहिला हादरा बसला जातोय. आकाश बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. साहिल इथे विकेट आलाय. खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर मात्र आकाशला धाडलं गेलंय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिलला मात्र इथे प्रोव्हाइड केलं गेलंय. करणनं मात्र आता लय गवसले खऱ्या अर्थानं. कारण लेग बायच्या स्वरूपात 5 धावा मग त्यानं खर्च केल्या आणि दुसरा चेंडू देखील स्वेअर फेकला होता. म्हणजे 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. नक्कीच डॉट चेंडू पुन्हा एकदा. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आता करतोय करण हा गोलंदाज. साहिल स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती कुमारला आपण पाहतोय. त्यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे धाड देखील मागितली होती परंतु पंच आमच्या तटस्थ नारायण बुगडा आणि अनंता सर मॅन फ्रॉम कांड्रोली
नक्कीच डॉट बॉल आलाय इथे वारंवार आपण पाहतोय डॉट बॉल फेकले जात आहेत आतापर्यंत 3 चेंडू मात्र त्यांना डॉट फेकलेत 6 धावा मात्र अतिरिक्त आल्यानंतर अजूनही बाटच्या साह्याने एकही धाव खर्च केली नाही इथे पुन्हा एकदा आडवा बाट ना काऊक कॉर्नर रिजन मध्ये फटका खेचलाय चेंडू मात्र गोळीचा वेगानं 4 धावांसाठी फरार येतोय चौकार इथे चौकार आलाय चौकारच्या साह्यानं धावफलक 10 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय इथे बाटानं चेंडूचा पुन्हा संपर्क झाला नाही कमबॅक केलं गोलंदाजानं नक्कीच आतापर्यंत जर पाहिला तर 5 चेंडू मात्र इथे फेकलेत गोलंदाजानं आणि 10 धाबा खर्च केल्यात गोलंदाज करण नक्कीच 6 धाबा त्याचा अवांतरच आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच षटक क्रमांक पहिला P1 चं पहिलं षटक इथे कंप्लीट झालाय धावफलक आपण पाहतोय 10 आकड्यावरती कोलाट टीम जाऊन पोहोचली चला स्पीडअप करायचा वेळ खर्च करायचा नाही आयोजकांचा इथे पहिली मॅच रंगली गेली होती खाना बाना त्याच्या विपक्षात नानिवली टीम लो स्कोरिंगची खऱ्या अर्थानं मॅच पाहिली परंतु जर पाहिला तर दुसऱ्या षटकामध्ये ती मॅच फिनिश केली चला क्षेत्ररक्षण सजवा मोहाचीवाडी टीम आपण खूप वेळ खर्च करतायत याची देखील नोंद घ्या पंच प्रत्येक षटकामागे 5 मिनिटाची अवधी द्या म्हणजे 20 मिनिटाचा अवधी द्या पहिल्या इनिंगला जर 20 मिनिटात इनिंग कंप्लीट झाली नाही तर एक क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे इथे स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय डॉट चेंडू डॉट पर्सेंटचे खऱ्या अर्थानं जास्ती खेळलेत कोलाट टीम खूप दूरवरचा खऱ्या अर्थानं प्रवास करून इथेपर्यंत आलेत आमचे आयोजक आपण पाहतोय वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित भव्य नाईट स्पर्धा खऱ्या अर्थानं आमदार चषक इथे रंगला गेलाय वरने मैदानावरती आणि खूप दूरवरचा प्रवास करून इथेपर्यंत पोहोचले तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल यावेळेस जागा बनवली पंच मारलाय परंतु प्रोटेक्शन मात्र तैनात आहे त्या दिशेनं एकच धाव मात्र मिळते या चेंडूवरती एका धावानं धावफलक हालतय 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले कोलाट टीम नक्कीच इथे गोलंदाज मात्र सुरेख पाहायला मिळतोय किरण आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक त्याचा खांद्यावरती हाताळलं गेलंय नक्कीच थोडस रनिंग मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करणार गोलंदाज किरण साहिल आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती त्याच्या बॅट मधून 5 चेंडू फेस केले 4 धाबा खर्च केल्यात इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर पॉइंट रिझन मध्ये फटका फसला होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकला नाही जेल पर्यंत इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात या चेंडूवरती 2 धावांना धाव फलक आपण पाहतोय कोलाट टीम जाऊन पोहोचली 13 या आकड्यावरती नक्कीच सलामीसाठी गेला होता कुमा तो अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे तो देखील 2 चेंडू मागे 1 धाव मात्र त्यानं आतापर्यंत बनवली आहे परंतु त्याच्या बाट मधून धाबा येणं गरजेचं आहे इथे पुन्हा एकदा चपराक लगावले कव्हर चाल बरोबर डोक्यावरून चेंडू मात्र फरार होतोय 4 धाब्यांसाठी येतोय चौकार ठोक डिझाईन
इथे चौकार आलाय साहिलच्या बाट मधून. नक्कीच धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात 17 या आकड्यावरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली आहे. इथे पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय आणि फटका देखील सक्सेसफुल झालाय. 6 धाब्यांसाठी येतोय षटका. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका साहिलच्या बाट मधून. पहिला चौकार आला, कव्हर पॉइंट आपण पाहतोय क्लिअर केली आणि आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला साहिलच्या बाट मधून. नक्कीच गोलंदाज इथे दर्पणाखाली खऱ्या अर्थानं आता आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 13 धावा मात्र खर्च केल्यात. शेवटचा चेंडू मात्र इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, परंतु पंच या चेंडूला दंडित करतायत. आव्हान तर धाव मिळते, एक्स्ट्राची धाव मात्र जोडली जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा लागलात 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली कोल्हाड टीम. नक्कीच आता धावा येणं खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, कारण साहिलच्या बाट मधून 2 मोठे फटके नक्कीच आलेत. तिथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज लाईन थोडीशी भरकटतोय. अभांतर धाव पाहिली 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय. नक्कीच इथे डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय. धाव फलक जर पाहिला तर स्थिर पाहतोय 24 या आकड्यावरती. एक गडी बाद कोल्हाड टीमचा. तोपर्यंत देतोय डीजेला संधी. धन्यवाद डीजे. दुसरा षटक इथे कंप्लीट झालाय. धावफलक 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे कोल्हाड टीम. आता तिसरं षटक मात्र प्रगती पथावरती आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आलाय विनोदला आपण पाहू शकाल. नक्कीच आमचे कल्पेश देखील इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. चला मॅचला सुरुवात करा. विनोद आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. तिसरं षटक आपण पाहतोय त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली. नक्कीच 24 आकडा आतापर्यंत गाठलाय कोल्हाड टीमनं. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे. 12 चेंडू मागे किती धाबा जमवणार. ज्यावेळेस पुन्हा एकदा पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गोलंदाजानं. जसा चेंडू डिलिव्हर झाला तशी उसळी मात्र कमी घेतली चेंडूनं आणि डॉट चेंडू आपण पाहतोय आलाय. विनोदनं मात्र सुरुवात सुरेख केल्या. ही सुरुवात खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत ठेवावी लागेल, कारण 24 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजांनी. इथे समोरच्या दिशेनं फटका आपण पाहतोय. थोडीशी चुकी जरूर झाली, परंतु फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत फलंदाजाकडून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळत आहेत. एका साईडला साहिलला आपण पाहतोय 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि सलामीसाठी गेलेला फलंदाज आपण पाहतोय कुमार अजूनही मैदानात स्थिर उभा आहे खऱ्या अर्थानं. इथे मात्र स्लोवर चेंडू त्याला बरोबर पिक केला आणि सरळ मिड विकेट क्लिअर केलाय. चेंडू 7 धावांसाठी फरार होतोय. ठोक डीजे.
षटकार आलाय खऱ्या अर्थानं जर पाहिला तर कुमारच्या बाट मधून. किती वेळ शांत ठेवणार या कुमारला. नक्कीच कुमार देखील विस्फोटक फलंदाज आहे, त्याला किती वेळ तुम्ही शांत ठेवू शकता. तो इथे पुन्हा एकदा सुरेख डिलिव्हर्ड पाहतोय चेंडू. जसा चेंडू पिच वरती डिलिव्हर्ड झाला तशी उसळी घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आला इथे. विनोद आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. आतापर्यंत जर पाहिला तर 4 चेंडूची फेकी केली आणि 8च धाबा त्यांना खर्च केल्यात. 32 आकडा गाठला गेलाय. कोल्हाड टीम न एक विकेट महत्वाची मात्र तंबूच्या आसराला पाहायला मिळाली. आकाश मात्र तंबूच्या आसराला. इथे पुन्हा एकदा आडवा पाटना फटका खेचला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धाबा मात्र पलून आपण पाहतोय काढल्या गेल्यात फलंदाजाकडून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा मात्र पलून काढल्या दोन्ही फलंदाजांना. 2 या धाव संख्येनं धाव फलक हालतय. 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचती टीम कोलाड. कुमार स्ट्राईक एंड वरती आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत. 11 धावा त्याच्या बाट मधून पाहतोय. या वेळेस मात्र हवाई हल्ला समोरच्या दिशेनं बॅटच्या अगदी मधोमध मोठा तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. येतोय 7 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आमचे किशोरजी शिंगवा साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील या आमदार चषकामध्ये सरसे असं स्वागत असेल. ते देखील समालोचन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा आवाज खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळेल. पिण्याची जे बॉटल इथे ठेवताय ती घेऊन जाऊ नका कृपया, कारण ती खेळाडूंसाठी पाणी पुरवण्याचं काम मात्र केलं जात आहे. इथली बॉटल कुणी घेऊन जाऊ नका, मी विनंती करतोय. चला मॅचला सुरुवात. किरण आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिल्या चेंडू वरती हल्ला केलाय. चेंडू मात्र जाईल सीमा पार. 4 धाबांसाठी येतोय चौकार. नक्कीच पहिला जर पाहिला तर किरणचं स्वागत केलं या चौकारानं. साहिल नक्कीच इथे हवाई हल्ला खऱ्या अर्थानं केलाय. साहिल या फलंदाजांना 1 डाऊनचा फलंदाज खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आला आणि आतापर्यंत 10 चेंडू फेस केलेत आणि 20 धावा त्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. इथं किरणचं मात्र स्वागत केलं या चौकारानं. 4 धाब्यानं धाव फलक आपण पाहतोय. 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते कोल्हाड टीम. 44 आकडा खऱ्या अर्थानं गाठलाय कोल्हाड टीम. कुठंतरी असं वाटलं होतं जेव्हा दुसरं षटक मात्र हाताळलं होतं तेव्हा मात्र 24 धावा मात्र कुठून काढल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सॉरी, 4थं षटक खऱ्या अर्थानं मैदानात चालू आहे.
चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती. इथे लोबर फुल टॉस, त्याला पीक केलाय परंतु फटका फसलाय आणि टिपली असेल. संपवला साहिलचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा बसलाय. इथे बॅक टू डगआउट साहिल. चव्वेचाळीस धावा. यस, इथे चौथं षटक मात्र प्रगती पथावरती आहे आणि 44 धावा मात्र धावफलकावरती लागलात कोल्हार टीमच्या. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. एक चौकार जरूर आला पण दुसऱ्या चेंडूवरती विकेट देखील पाहायला मिळाली. यावेळेस आडवा बाटना गॅप मध्ये चेंडू मात्र वन बाउंस सीमा पार. येतोय चौकार. अनिकेत देशमुख इथे इथे उपस्थित झाले, त्यांना देखील मी विनंती करतोय. जो कि हालात की ओम वर्णाई क्रिकेट संघ वर्णी आयोजित आमदार चषक 2025 आज का दिन तीसरा दिन है. अनिकेत देशमुख साहब को मैं गुजारिश करने के हमारे स्टेज पे आ जाए. मुनत जोर है अपना इंतजार कर रहा है. तर इथे कल्पेश शिर्के यांना खास समालोचनाला 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय माननीय प्रभाकर दादा देशमुख यांच्याकडून. जो कि हालात की वर्णी टीम के अंबालाल करण अंबालाल की उपमा दे रहे उनको प्रभाकर देशमुख साहब को. जाएंगे मैच के और बढ़ते जाएंगे, देखेंगे कहीं पे निगाना कहीं पे निशाना, लेकिन यहाँ पर क्या ड्रॉप हुआ है फील्डर द्वारा. स्कोर बढ़ता है 53 पर 2 विकेट्स. तो हालात की 24 गेंद और 54 का रन कटवीन है. यहाँ पर मुकाबला चला है कोलाड वर्सेस मोह की वाड़ी, जो कि हमारे अंबालाल उनको उपमा देना चाहता है प्रभाकर देशमुख साहब, जो कि 40+ की हमारे वर्णी टीम का खिलाड़ी है. इनका भी मैच होने वाला है सैटरडे को. कल 40+ का मैच होने वाला है. शो मैच रहेगा.
जो कि हालात का कल मैच रहेगा। करजत बना वाशी 40+ का ये पहला मुकाबला रहेगा कल के दिन में। आज का तीसरा दिन चला है यहाँ पर। वर्णी टीम जो कि हालात की खेला है आज मनोज जोरी के नेतृत्व पे, तो शायद जरा बेटर जो कि बल्लेबाज है करण किरण किरण और करण बेहतरीन जोड़ी है। हमारे जरूर करण अर्जुन आएंगे अपने इस मैदान पे। जोड़ी आई है करण और किरण की जोड़ी आई है इस मैदान पे। कभी मैं कमेंट्री नहीं करता पे, लेकिन शायद वर्णी के मैदान पे मिले मेरे को कमेंट्री करने के लिए। शायद टुटका मुटका तो कमेंट्री रहेगा, करता है। अभी मुझे को नाइट भी जाना है मैच, इस मैच देख के। मैच स्टार्ट करना हम पर द्वारा 24 गेंद अपना 24 गेंद और 54 की जरूरत रहेगी। गेंदबाज साहिल, स्टार्ट करना हम पर। स्ट्राइक पर रहेगा किरण, नॉन स्ट्राइक पर रहेगा करण। स्टार्ट हो रहा है। विकेट मारना चाहता है तो लॉन्ग ऑन के ऊपर से, फिर कहीं पे निगाना कहीं पे निशाना देखना चाहता है बल्लेबाज किरण के द्वारा। अच्छी गेंदबाजी। इथे मात्र जर विचार केला तर कोलाडवाडी संघाकडून साहिल पवार कोलाड एक्सप्रेस म्हणून या नावाने ओळखला जातो आणि त्याचीच कामगिरी चांगली बजावताना पाहायला मिळतोय। इथे मात्र फलंदाज एक या धावसंख्येवर बाद होईल। पहिला आदरा बसेल मोहचवाडी या संघाला। मी विनंती करतोय याच्या नंतरचा होणारा सामना असेल पळस नागोटने विपक्ष लढत असताना मिरगोडवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीच्या कॉलसाठी कृपया आपण व्यासपीठाकडे उपस्थित राहायचंय। पहिल्या षटकाचा जर विचार केला तर कोलाडवाडी संघाकडून साहिल पवार असेल गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले। पहिला चेंडू जरूर एक झेल निसटला होता, चंद्रकांत मला वाटतं त्या साईडला होता, क्षेत्ररक्षक म्हणून कव्हरच्या दिशेने त्यांचं फलंदाज मला वाटतं किरण याचा झेल ओढला होता आणि तो झेल धरतीला दान जरूर झाला होता। एके धावेने इथे मात्र एके धावेने खातं खोललं गेलं होतं मोहाचवाडी संघाच्या, परंतु दुसराच चेंडू इथे मात्र खोलवर टप्प्याचा राहिला होता। ब्लॉकमध्ये आताना त्याला साहिल पवार याच्या गोलंदाजीमधून आणि फलंदाजाला इथे मात्र बाद करण्यात यश आलं साहिल पवार याला। मुझे लग रहा था पहले गेंद भी कैच उड़ा था, लेकिन फील्डर का दुर्भाग्य माना जाता है, पर लेकिन कैच नहीं लपट पाया वो फील्डर। शायद उसका नाम नहीं पता, पर लेकिन शायद मैं तो बोलता है किरण का कैच उड़ा था, लेकिन दूसरे गेंद पे किरण का विकेट गया। अच्छा फलंदाज इनायत नंबर 3 विनोद फलंदाजीसाठी इथे मात्र त्रिफल उद्ध्वस्त काय गोलंदाजी राहिले, वेगवान गोलंदाजी राहिले। कोलाड एक्सप्रेस म्हणून का म्हणून ओळखला जातो याचं इथे मात्र उत्तम उदाहरण स्पष्ट
झालंय नेट क्रमांक 4 नंबरवर सुरेश आलाय फलंदाजीसाठी. पहिल्या सत्राचा जर विचार केला कोलाड संघ फलंदाजी करत असताना 53 धावा त्यांच्या माध्यमातून धावफलकावर लागण्यात आल्या. 2 फलंदाजांना इथे मात्र बाद करण्यात यश आलं होतं. मोहाचेवाडी संघाला 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजाला इथे मात्र पुन्हा एकदा काय गोलंदाजी राहिले. साहिल पवार याची हा चेंडू सुद्धा ब्लॉकमध्ये हाताळण्यात आला. परफेक्ट यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणून ओळखला जाणारा चेंडू इथे मात्र हाताळण्यात साहिल पवार याच्या माध्यमातून. पहले सत्र विचार हालात कि हमारे बर्थडे बॉय राजेश देशमुख साहब से जो कि लगातार 3 छक्के लगे तो 2,500 पर, लेकिन 2,500 रुपये कमेटी का जमा कर दो. इथे मात्र पुन्हा एकदा झेल पाहायचं हम पर डिसिजन पंचांचा इशारा असेल. इथे मात्र लिडिंग एज साठी कोणता रिव्ह्यू नसेल याची दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय पाहायचा आहे आपल्याला. दोन्ही पंच इथे मात्र पंचांनी रिव्ह्यू मागितलेला आहे. विनंती असेल की कमिटीने या ठिकाणी एक आपला तिसरा पंच उपलब्ध करून द्यायचा आणि आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. आणि इथे मात्र थर्ड अंपायरचा इशारा येतो. इथे मात्र फलंदाज क्रमांक 3 हादरा मोहाचेवाडी संघाला फलंदाज इथे मात्र बाद असेल. तसेच खुशखबर असेल कोलाडवाडी संघाला साहिल या गोलंदाजीसाठी. जो कि हालात की विकेट गिरा है यहाँ पर. गेंदबाज हुआ बल्लेबाज, नेक्स्ट बैट बल्लेबाज रहेगा मनीष पवार. साहिलसाठी खुशखबर असेल. जे लगातारचे 2 फलंदाजांना बाद करण्यात आलं त्याच्यासाठी इथे मात्र पारितोषिक येतोय. लाडू बैलाचे मालक चेतन ढालुने यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. कृपया हा सामना संपल्यानंतर आपला किताब स्वीकारायचा आहे. चांगले गोलंदाज राहिले आतापर्यंत जर विचार केला तर कोलाडवाडी संघाकडून काहीसं मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. मोहाचेवाडी संघाला वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. साहिल कोलाड रोहा तालुक्यामधून आलेला हा संघ आहे. प्रथमच या ठिकाणी नाईटच्या स्पर्धा खेळण्यासाठी आला. या ठिकाणी दूरवरून आलेला संघ कोलाड. निर्धाव चेंडूची ते मात्र सांगतो त्या पहिल्या षटकाचा विचार केलात नाही आउट नाही. पहिल्या षटकाचा विचार केलात ना तर 3 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं और रन बढ़ता है 1 रन पे. स्कोर कार्डचा विचार केला. स्कोर कार्डचा आपण अभ्यास करूयात. 1 धाव फलकावर असेल. 3 फलंदाजांना बाद करण्यात यश देखील आलंय साहिल पवार या गोलंदाजाला. अजूनही जर विचार केलात ना तर येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी धावांची गरज असेल तब्बल 53 धावांची अजूनही गरज असेल विजयासाठी मोहाचेवाडी संघाला. काय गोलंदाजी राहिले. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाले कोलाडवाडी संघाकडून. जो कि हालात की हमारे राजेश देशमुख साहब जो कि 3 लगातार इस ओवर में लगातार 3 विकेट लिएगा तो 1500 रुपये का इनाम है राजेश देशमुख साहब से. पर राजेश देशमुख साहब को मैं गुजारिश करना चाहूँगा स्टेज पे आ जाओ. हमारे कमेटी स्टेज पे तुरंत पैसा दो, लेकिन वो बॉलर को भी देना पड़ेगा पैसा. कोलाड संघाचा जर विचार केला तर खूप साऱ्या खेळाडूंचा भरणा असलेला कोलाड संघ आहे. दुसरा गोलंदाज असेल वैयक्तिक पहिला असेल व संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर किरण मोरे असेल. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो कोलाड संघामध्ये.
पाहायचा कशा प्रकारची गोलंदाजी होणार. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी तब्बल 53 धावींची जुनी गरज असेल. पहिला चेंडू किरणीचा, इथे मात्र खोलवर टप्प्याचा झाकण्याचा प्रयत्न झाला आहे. इथे मात्र लॉंगच्या दिशेने एक धाव इथे मात्र कंप्लीट केले जातील. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. चांगली फेकी राहिले कुमार पवार यांच्या माध्यमातून. यष्टीरक्षक चांगलं यष्टीरक्षण आपलं करण्यात येतो. आकाश जाधव असेल यष्टीरक्षक कोलाड संघाकडून. पहिला चेंडूवर जरूर फेस करत होता फलंदाजी. एक धाव त्यांच्या माध्यमातून आले. किरण याच्यावर मोठा प्रहार केला करण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्न खसला दरम्यान मानना जाएगा लेकिन दूसरे ओवर चल रहा है लेकिन मारना पड़ेगा ये दूसरे ओवर में. 2 धावा असतील धाव फलकावर. छक्को और चौकों की बरसात करना पड़ेगा. काय गोलंदाजी राहिलाय. हा चेंडू देखील इथे मात्र खोलवर टप्प्यात राहिलाय. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाजी किरण मोरे असेल. गोलंदाजी माकवर. गोलंदाजी मार पे रहेंगे किरण मोरे. क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे किरण मोरे यहाँ पर. शायद देखेंगे बैटर लगाना चाहता था काशी पहुंच गया वाशी. कहीं पे निगाना कहीं पे निशाना जो कि बल्लेबाज रहेगा मनीष. हा चेंडू मनीष मारना चाहता था लॉन्ग ऑफ के ऊपर से गए मिडअप. निर्धाव असेल. निर्धाव चेंडू येणार का. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा किरण मोरे असेल गोलंदाजी माकवर. हा चेंडू फुल टास पद्धतीचा राहिलाय. फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू चाललाय सरळ लॉंगनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा पार. 4 धाव्यांसाठी पद्धतीचे पाहायचं. इथे मात्र चौथा चेंडू हाताळत असताना किरण पवार यांच्या गोलंदाजीवर इथे मात्र मोठा फटका खेळण्यात आलाय. 4 धावांचा फटका राहिला. धावसंख्येचा विचार केला 6 धावा धावफलकावर असतील 3 गाडींच्या मोबदल्यात. पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू राहिला. इथे मात्र डायरेक्ट होणार का आणि हानामध्ये इथे मात्र एकेरी धाव इथे मात्र सहजरित्या अर्जित केली जाईल. धावफलक एकेरीने पुढे सरकेल. धावफलकावर धाव जाऊन पोहोचेल. तब्बल एकेरीच्या साह्याने 3 गाडींच्या मोबदल्यात 7 धावा विजयासाठी. अजून जर विचार केला तर जवळपास 47 धावांची गरज असेल. येणार चेंडू असतील या षटकामध्ये. शेवटचा व अंतिम चेंडू शिल्लक असेल. 13 चेंडू 47 धावांची गरज असताना शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येणार का. इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिले कोलाड संघाचा. जर विचार केला तर किरण याची देखील एक मोठा फटका जरूर आला. ओवर के बाद स्कोर हुआ है 7 पे. 2 विकेट किया है 3 2 12 गेंद और जीतने के लिए चाहिए 47 धावा. 47 धावा 7 47 धावा. निवडले जाणार 2 षटकांचा जर विचार केला तर 2 चांगले गोलंदाज कोलाड संघाकडे आहेत आणि त्याने चांगली कामगिरी देखील बजावलेली आहे. कोणता गोलंदाज येणार पर्याय म्हणून वैयक्तिक पहिलं असेल आणि मला वाटतं गोलंदाजी माकवर कुमार पवार असेल. एक अष्टपैलू खेळाडू कोलाड संघाचा. वारंवार त्यांच्या माध्यमातून चांगल्या सातत्याने मोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील खेळण्यात येतात. कोलाड संघाकडून आयकॉन म्हणून देखील ओळखले जातो कुमार पवार. इथे मात्र 12 चेंडू 47 धावा डिफेंड करायचे. स्ट्राईक्स डेसेल फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. मनीष असेल स्ट्राईकवर. 12 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल अजूनही. इथे मात्र पहिलाच चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. 6 धावांसाठी हा फटका. मात्र हल्ल्यात चढवलं जाते कुमार पवार यांच्या गोलंदाजीवर. जर विचार केलात पहिलाच चेंडू फेस करत असताना कुमार पवारच्या गोलंदाजीमधून 6 धावांचा फटका आलाय. चला पळस संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. मिरकटवाडी संघाचा इथे मात्र कर्णधार उपस्थित आहे. आपण देखील आल्याची नोंद द्यायची आहे आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. पळस संघ हा चेंडू इथे मात्र चांगला कमबॅक राहिला. प्रेम पवार असेल क्षेत्ररक्षक. इथे एक धाव इथे मात्र सहजरित्या अर्जित केले जाते मनीषाच्या माध्यमातून.
नी 10 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. इथे मात्र सुमित पवार काहीसं धडपड पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू ते मात्र सहजरित्या कॅरी करण्यात आला. दरम्यान एकेरी धावी ते मात्र काही रोखू शकणार नाहीत. 9 चेंडू 39 धावींचे मोहाच्या वडी संघाला अजूनही विजयासाठी 9 चेंडू 39 धावींची गरज असताना जवळपास 6 ते 7 मोठ्या फटक्यांची गरज असेल. इथे मात्र वेगावर स्वार गोलंदाजी राहिले. कुमार पवार याची कमबॅक करून देणारी गोलंदाजी राहिले. पहिल्या चेंडूवर जरूर एक मोठा फटका आला होता, तदनंतरची कमबॅक करणारी गोलंदाजी राहिले कुमार पवार याची. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे कोल्हाड संघाकडून, याची इथे मात्र जाणीव करून देतोय. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त पाहायला मिळतं आपल्याला. फलंदाज क्रमांक 4 हदरा बसतोय मोहाचवडी संघाला. कमॉन डीजे. अजय येतोय फलंदाजीसाठी. आपल्याला विनंती असेल मच्छिंद्र पवार कृपया आपण आल्याची उपस्थिती नोंदवायची आहे. इथे देखील वेगवान चेंडू राहिला. फलंदाजीला कैसा समजला. दरम्यानचा चेंडू इथे मात्र निर्धाव पद्धतीचा राहिला. षटकाचा जर विचार केला ना तर 3 षटकामध्ये कोलाड संघाने 15 धावा खर्च करून 4 फलंदाजांनी ते मात्र बाद करण्यात यश. कोलाड संघाला विजयासाठी अजूनही 6 चेंडू 39 धावा. इथे मात्र औपचारिकता म्हणून हा सामना खेळवण्यात येईल, मात्र कोणतीही शंका नसेल. 39 धावा आहेत. 6 चेंडूवर जरी 6 मोठे फटके आले तरी सुद्धा कोलाड संघ हा विजय होऊ शकतो, परंतु एक गोलंदाजाची चुकी इथे मात्र महागात पडू शकते. कोलाड संघाच्या वतीने जर पाहिलं तुम्ही तर 6 चेंडू आणि 39 धावे ते मात्र डिफेंड करायचे आहेत आणि 6 चेंडू आणि 39 धावे ते मात्र चेस करावे लागतील मोहाच्या वडी संघाला. 6 चेंडू 39 धावा. गोलंदाजी मार्कवर परशुराम. पाहायचा कशा प्रकारची गोलंदाजी होणार. ताडणीचा गोलंदाज हा देखील आहे, त्याच पद्धतीची गोलंदाजी होणार का. पहिलाच चेंडू इथे मात्र स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू सरळ सीमा रेषे पार. षटकार. चला प्रकाश पवार आपल्या हस्ते अरुण वागचोरे यांचा सत्कार करायचा आहे, कारण खाजवेले आहेत ना आपण. चला यायचं आपण दोघांचा सत्कार. प्रकाश पवार अरुण सत्कार करायचा प्रकाश पवार यांनी, म्हणजे कुठेतरी ग्रुपला जरा चर्चा बंद होईल. चला प्रकाश पवार जा, अरुण वागचोरे सत्कार करायचा आहे. नाही सत्कार करायचा आहे. चला यायचं आहे आणि फोटो काढायचा आहे. हा सामन्यामध्ये इथे मात्र रंगत येतो. क्षेत्ररक्षक झेल घाली. साहिल पवार असेल काय झेल इथे मात्र टिपण्यात आलाय. साहिल पवारच्या माध्यमातून चांगला झेल देखील राहिला. थँक्यू. धन्यवाद. आणि यानंतर थोडंसं अरुण वागचोरे यांनी आपलं आयोजनाबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे आणि प्रकाश पवार यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करायचं आहे. हो नक्कीच. खूप सुरेख असं आयोजन नियोजन पाहतोय आपण वर्णे टीम यांच्याकडून. मुख्य आयोजक प्रकाश पवार आणि मनोज जोरे. पाहिलं गेलं तर पर्व दुसरे आहे ना.
मॅन फ्रॉम बडवेल. हां हे काय समोर आपले, चला प्रकाश पवार यांच्या हस्ते त्यांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. चालेल चालेल पुन्हा करून घ्या तर आपण आता. ठीक आहे चालेल चालेल ओके. त्यांची उद्या मॅच आहे, ते उद्या त्यांचा सन्मान घेणार आहेत ते. ओके सर शेवटचं अंतिम चेंडू शिल्लक असेल, औपचारिकता म्हणून सामना देखील खेळण्यात जातो. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त करण्यात येतोय परशुराम याच्या षटकामध्ये देखील. सर विजयी संघ असेल कोलाड, पराजित जिल्हा संघ मोहाचवाडी, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया लाईनअपमध्ये आपण